मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर एक नवीन माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर यामध्ये मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद हायकोर्ट यामध्ये लॉ क्लर्कसाठी ज्या व्यक्तींनी, उमेदवारांनी फॉर्म भरलेला होता, अशांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. यामध्ये काही उमेदवारांचे अर्ज स्वीकारलेले आहेत आणि काही उमेदवारांचे अर्जही रिजेक्ट केलेले आहेत. त्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना त्यांनी दिलेली आहे. ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की पुढच्या प्रोसेसमध्ये नेमकं करायचं काय? तर पाहू शकता या ठिकाणी लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडेट्स आर प्रोव्हिजनली एक्सेप्टेड. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज काय केलेत एक्सेप्टेड केलेले आहेत, त्यांना काय करायचं आहे, सब्जेक्ट टू व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स. जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ते त्यांचं काय करणार आहेत, व्हेरिफिकेशन करणार आहेत. फॉर द पोस्ट ऑफ लॉ क्लर्क ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिक. ही जी काही भरती होती, ती कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर आधारित होती. ऑन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ज्युडिशियल ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट बॉम्बे अँड बेंचेस नागपूर अँड औरंगाबाद. 3 प्रकारचे जे काही हायकोर्ट आहेत, त्यामध्ये ती पोस्टिंग त्यांची होणार आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिकसाठी. आणि सर्वांचे जेवढ्यांचे काही अर्ज स्वीकारलेले आहेत, त्यांचे सर्वांचे काय केले जाणार आहे या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केले जाणार आहे आणि त्याची पुढची प्रोसेस असणार आहे तुमची मुलाखत. तर या ठिकाणी पाहूया पुढची नोटिफिकेशन काय दिलेली आहे आणि ही जी काही यादी आहे ती Telegram चॅनलवर आपण अपलोड केलेली आहे. YouTubeची प्रायव्हसी असल्यामुळे नाव आपण या ठिकाणी शो करू शकत नाही. तर तुम्हाला यादी डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे Telegramची, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. पहा महत्त्वाच्या नोट या ठिकाणी दिलेल्या आहेत. काय म्हटलेलं आहे, द रिजन वाईज शेड्यूल, डेट, टाईम अँड व्हेन्यू फॉर द व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट अँड डॉक्युमेंट्स विल बी कन्वे इन ड्यू कोर्स ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर टाईम, डेट आणि व्हेन्यू म्हणजे ठिकाण तुम्हाला कळवलं जाणार आहे, की कोणत्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट्स काय केले जाणार आहेत, व्हेरिफिकेशन्स केले जाणार आहेत. फॉर व्हेरिफिकेशन द कॅन्डिडेट्स आर डायरेक्टेड टू कीप रेडी द फॉलोइंग ओरिजिनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ 2 सेट्स ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज. तुम्हाला एक सेट काय करायचं ओरिजिनल डॉक्युमेंट्सचा आणि दुसरा 2 सेट्स तयार करायचे आहेत. त्यामध्ये सेल्फ अटेस्टेड कॉपी करायची आहे. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स आहेत आणि त्याच्यानंतर सेमिस्टर वाईज जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील, मार्कशीट असतील, ते तुम्हाला सर्व या ठिकाणी जमा करायचे आहेत. गॅझेट्स आहे, ओरिजिनल रिकमेंडेशन लेटर आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट अचिव्हमेंट्स इन एल-एल-बी, सर्टिफिकेट ऑफ नॉलेज कॉम्प्युटर, एनरोलमेंट सर्टिफिकेट ऑफ बार काउन्सिल, ओरिजिनल फोटो आयडेंटिटी. त्याच्यानंतर अशा प्रकारचे हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला 3 प्रतीमध्ये करायची. एक ओरिजिनल प्रत असेल आणि 2 सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कॉपी असतील. आता हे सर्व डॉक्युमेंट्स जे काही तुमचे व्हेरिफिकेशन होणार आहे, त्याची अपडेट्स बॉम्बे हायकोर्टच्या वेबसाईटवर दिली जाणार आहे. तर अशाच प्रकारची महत्त्वाची अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.